आज विसापूर येथे मैदान झालं आणि त्या मैदानात आज छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि शंभू ही घरचाच साज याने एक नंबर केला। आज असं वाटत होतं आज तेजा एक नंबर करेल, कारण तुम्ही बघितलं आज तेजाला एक वेगळ्या स्पीडमध्ये पळत होता। तेजा सेमी 7 मध्ये तुम्ही बघितलं सर्जाला एक अंतराने पराभव केला सर्जाचा, आणि तेजा असं वाटत होता आज एक नंबर करणार, परंतु बघितलं तुम्ही फायनलला तेजा खूप पुढे होता, परंतु काय समजलंच नाही, एवढा ओव्हरटेक बेकार केला त्या चिमण्याने आणि तोंडावरती निकाल घेतला आणि एक नंबर मिळवला। खूप साऱ्या शुभेच्छा तेजाला पण शुभेच्छा आणि चिमण्या आणि शंभूला पण, कारण तुम्ही बघितलं चांगली दोन्ही पण बैल पळाली। आणि नक्कीच शाकीर भाई आणि विठ्ठल नाना जेव्हा जेव्हा हे विरोधात आले तेव्हा तेव्हा त्या शाकीर भाई यांनीच वर्चस्व गाजवलेलं आहे, कारण तुम्ही बघितला प्रत्येक मैदानात तुम्ही कुठेही जा त्या मैदानात ज्या ज्या ठिकाणी शाकीर भाई विरोधात पळाले विठ्ठल नानांच्या तिथं तुम्ही बघितलं शाकीरबाईंचंच वर्चस्व राहिलेलं आहे। नक्कीच त्या शाकीरबाई यांना हरवणे कठीण झाले, कारण एक टॉपचे नंदी आहेत त्यांच्याकडे, कारण विठ्ठल नानांच्याकडे पण टॉपचेच नंदी आहेत, परंतु शाकीरबाई वर चढत ठरत आहेत। एवढी हातचलिका नक्की कशी करतायत काय समजेना, कारण तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरची बैल आत्ता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन धुमाकूळ घालत आहेत। पळू द्या, कुठलीही बैल असू द्या पळू द्या। नक्कीच तेजानं दाखवलंच असतं आज, परंतु थोडक्यात गाडी चुकली, नाहीतर आज तेजानं दाखवून दिला असतो तो पण काय चीज आहे। पण असो, चांगलं मैदान झालं आज, अशी मैदान होणं गरजेचं आहे। धन्यवाद।